नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट फारच स्पेशल आहे. द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये एक खादी उद्योजक बलवंतजी आज आपल्याबरोबर आहे, ज्यांनी खादी व्यवसायात फार एक युनिक कन्सेप्ट आणली आहे. आणि आजकाल जर पाहता की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक जुनी फॅशन, जुनी एक गोष्ट असते, तिचा आनंद प्रत्येक जण घ्यायचा प्रयत्न करतच असतो. तसंच यांनी यांच्या खादी व्यवसायामध्ये फार एक वेगळेच आउटफिट काही मार्केटमध्ये घेऊन आले आहे. आणि ह्या आउटफिटबद्दल बोलण्यासाठी सेवाग्राम खादी या ब्रँडचे फाउंडर बलवंतजी स्वतः आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या ब्रँडची सुरुवात कशी झाली आणि काय युनिकनेस आहे या ब्रँडमध्ये. द एके टॉक्स. आज आपल्याबरोबर आहे सेवाग्राम खादीचे फाउंडर बलवंतजी. बलवंतजी नमस्ते. नमस्कार सर. कसं वाटतं द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट? धन्यवाद, तुम्ही बोलवलेत पॉडकास्टसाठी. आणि ऐकून तर खूप होतं की आपल्या पॉडकास्टमधलं पहिल्यांदा आपण भेटतोय आणि असं बोलतोय, फार चांगलं वाटतंय सर. सर काय सांगताल, म्हणजे आपली 2 वेळा भेट पण झाली आणि सेवाग्राम खादी हा जो ब्रँड सोडून तुमच्या मागे पण एक असा एक पत्रकार लपलेला आहे आणि आज एक तुमचाच एक पॉडकास्ट होतोय, बरोबर? काय वाटतंय, काय भावना आहे? हां, बरोबर. आतापर्यंत पत्रकारिता म्हणून सवय आहे की लोकांना भेटणे, विचारणे आणि डोक्यात प्रश्न असणे. कोणीतरी प्रश्न विचारून उत्तर द्यायची बऱ्याचदा सवय नाही आहे किंवा असं होत नाही. तर आता बघूयात तुमचे प्रश्न कसे विचारतात आणि उत्तर काय होतोय, तशी परीक्षाच आहे. कारण आतापर्यंत प्रश्न विचारलेत, आम्ही खूप प्रश्न विचारलेत. बरोबर, आता उत्तर द्यायची वेळ आलेली. अर्थातच. सर काय सांगताल, कसा होता जीवन प्रवास? म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना की आपल्याला डॉक्टर, इंजिनियर व्हावं, बरोबर, किंवा IT क्षेत्रात जावं, ॲक्टर व्हावं, असे वेगवेगळे स्वप्न असतात. पण काय सांगताल सर की पत्रकार व्हायचं आणि त्यानंतर एक सेवाग्राम खादी नावाचा एक ब्रँड चालू करायचा, क्लोथिंग ब्रँड म्हणू शकतो आपण. हो. सर काय सांगताल, कसं ते लहानपण होतं आणि कशी ती सुरुवात होती? सर, असं ठरवलं कधीच नाही की उद्योजकच व्हायचं आहे म्हणून. आणि माझ्या आयुष्याचा प्रवास हा फार वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीने आहे. कारण त्याला असा नॉर्मल प्रवास नाही आहे. जसे सगळे मुलं शाळा शिकतात, मग ठरवतात की मला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे आणि मग तशा एक्झाम देतात किंवा तसं होतं, असं नाही आहे. माझा प्रवास जरा वेगळा आहे. मी जेव्हा बालपणीच मला प्रश्न पडले होते आयुष्याबद्दलचे आणि त्या शोधात मी बऱ्याचदा होतो. तर ही वेळ तर कधीच नव्हती की मला उद्योजक व्हायचं आहे किंवा हे तर काय म्हणतात त्याला, की शिकता जेव्हा गोष्टी समजत गेल्या आणि मग कळलं की उद्योगच का व्हायचं आहे, त्याचीही कारणं आहेत. मी BMA केलं, बॅचलर इन मास मीडिया, मुंबई विद्यापीठातनं. आणि तेव्हा शिकताना मला प्रश्न होता, मी तसा मूळ वर्ध्याचा आणि वर्धा म्हटलं की महात्मा गांधी आणि सगळे जे खादीचे विचार आहे ते सगळे होते. पण एक म्हण आहे की दिव्याखाली अंधार. आम्ही जरी वर्ध्याचं होतो आणि माझं वातावरणामध्ये जरी गांधी सगळं वातावरण होतं, तरीसुद्धा इतकं गांधी माहीत नव्हतं. हां, नक्की आमच्या जगण्यामध्ये त्या गोष्टी होत्या. ते साधेपणा जे काय आहे ते सगळं परिवाराकडून सगळं ते होतं. परंतु त्या दृष्टिकोनातनं एवढं गांधी समजलं नव्हतं. पण जेव्हा मी इकॉनॉमिक्स शिकत होतो शाळेमध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये BMAसाठी, तेव्हा काही प्रश्न पडत होते की जे इकॉनॉमिक्स आज आम्ही शिकतो आहे, ते इकॉनॉमिक्स म्हणतं असं की ज्या गोष्टी जास्त गरज आहे त्याची भाव वाढणार, तो डिमांड लेस ऑफ डिमांड, म्हणजे डिमांड जास्त आहे म्हणजे भाव जास्त आहे, साधारण असं आहे. आणि हे सगळ्या ठिकाणी लागू होते. आपण बघतो की एखादा बाजारातून भाव म्हणजे माल आला तर तो आल्यानंतर जास्त प्रमाणात जेव्हा येतो तेव्हा त्याचे भाव पडतात आणि जेव्हा कमी प्रमाणात येतो पण मागणी जास्त असते तेव्हा हे होतं. तर मी माझ्या प्रोफेसरने एक प्रश्न विचारला होता की माणसाला श्वासाची जास्त गरज आहे, त्याशिवाय तो जगूच नाही शकत. परंतु श्वास घेण्यासाठी, हवेसाठी तुम्हाला तो नियम लागू होत नाही याच्यामध्ये. मग कुठेतरी जो आपण अर्थशास्त्र बनवलेलं आहे ते मानवाच्या म्हणजे स्वार्थबुद्धीने बनवलेलं आहे. तेव्हाच आपण ही जी असमानतेची खाई बघतोय ती दिसतंय.
तर कुठेतरी हा जो विषय आहे तो जास्त हे होता. आणि मग परत मला गांधी वाचायला मिळालं नव्यानं अर्थ म्हणता येतं. तर जरी वाचलं होतं बालपणामध्ये किंवा त्या याच्यामध्ये, पण यावेळेस नव्यानं वाचायला मिळालं. आणि तेव्हा कळलं की नाही, आपल्याला या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. तर पत्रकारितातून जो उद्योगाकडे जाण्याचा जो मार्ग होता, ते मला गांधीजींच्या एक पुस्तक आहे, इंडिया ऑफ माय ड्रीम्स, मेरे सपनों का भारत. त्यात ती जी संकल्पना मांडतायत की विकेंद्रित अर्थव्यवस्था, म्हणजे रॉ मटेरियल सोर्सिंग जे आहे ते सेंट्रलाइज असायला पाहिजे. जे उत्पादन आहे ते विकेंद्रित व्हायला पाहिजे. आणि परत जे विक्री व्यवस्था आहे ती पण सेंट्रलाइज व्हायला पाहिजे. ती आज काळाची गरज आहे. कारण म्हणजे आज मोठे जायंट बसले आहेत आपल्या कॉर्पोरेटमध्ये. ते त्या ठिकाणी जो लघु उद्योग करणारा व्यक्ती आहे, कुटीर उद्योग करणारा व्यक्ती आहे किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहे गावामध्ये काम करणारे, ते टिकूच शकत नाही. कारण सगळ्या क्षेत्रामध्ये आज ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या शिरल्या आहेत. तर असं एकही प्रोडक्ट नाही, म्हणजे तुमचं ते लोणच्यापासून असेल, जाम जेलीपासून असो किंवा कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट आहे जे मोठी कंपनी बनवत नाही असं नाही आहे. तर ते बनवत आहे. आणि त्यात जर गावातला एखादा व्यक्ती म्हणतोय की मला पण ते वस्तू बनवायची आहे, तर त्याचं ब्रँडिंग व्हायला आणि ते सगळं व्हायला, त्याची फ्रँचायझी बनवायला, त्याचा ब्रँड बनवायला किती वर्ष लागेल? तर 10-20 वर्ष लागणार आहे. तो तर कॉम्पिटच नाही करू शकत. त्यातही रिसोर्सेस नाही आहे. आणि जेव्हा कोणी सुरुवात करतो त्याला छोट्यातून करावी लागते. तर अशा काळामध्ये मला वाटतं की गांधीचं जे उत्तर ते 1909 मध्ये लिहून ठेवलं आहे ते रिलेव्हंट आहे. आणि कुठेतरी त्याचीच आपण बघू शकतो. आज चायनीज अर्थव्यवस्था आहे, त्याचाच तो बेस आहे. याच्यात तुम्ही एक जॅकमाच्या पुस्तकातनं जेव्हा वाचलं होतं की चायना कशा प्रकारे काम करत आहे, तर मला वाटतं की विकेंद्रित अर्थव्यवस्था म्हणजेच जे SMEs आहे त्याला त्यांना काहीतरी हे करू जाऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मला खादी दिसलं, खादीच्या याच्यामध्ये. म्हणून मी त्याचं अध्ययन सुरू करून खादी उद्योगात क्षेत्रात आलो. आणि 2011 पासून, म्हणजे 13 पासून मी खादीची सुरुवात केली. अशा प्रकारे पत्रकारिता ट्रान्सफर एंटरप्रेन्योरशिपमध्ये जाण्याचा प्रवास. बरोबर. फार युनिक संकल्पना आहे. मी थोडंसं तुमच्या पत्रकारिते हा जो भाग आहे ह्याच्यावरती मी थोडंसं बोलतो आता. नक्की. की तुम्ही बरेच मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये काम केले, बरोबर, पत्रकारितेमध्ये. काय सांगताल यातील एक इंटरेस्टिंग असा एक अनुभव आणि आयुष्याला भावेल असा एक अनुभव कोणता आहे? पत्रकार क्षेत्रामध्ये मी वर्धा कव्हर करतो टाइम्स ऑफ इंडियासाठी. एकतर मोठा पेपर आहे टाइम्स ऑफ इंडिया. याचे बरेच परिणाम होते. असं बघितलं तर आम्ही वर्ध्यात माझ्या परीने मला साथ दिली. आम्ही स्कॉलरशिपचे स्कॅम्स ओपन केले, ते त्याच्यामुळे बरेच बदल सरकारने केले आहेत. त्यानंतर लँडचा काही स्कॅम होता आमच्याकडे, फार मोठ्या प्रमाणात होता, आम्ही ते ओपन केलं आहे. तर यातले अनुभव पण चांगले आहेत. आणि जरी मी एका छोट्या जिल्ह्यासाठी काम करत होतो, पण त्याचा इम्पॅक्ट फार मोठा होतो. आणि ते होतं त्याचं व्यक्तिगत आयुष्याला पण त्याचा फरक पडतो. म्हणजे मला पण धमक्यांचे फोन आणि असं तसं की तुझा हितचिंतक बोलतो आहे, आणि अशा गोष्टी पण झालेल्या आहेत ज्यावेळेस मी लँड स्कॅमचं काम करतो तेव्हा. तर आमच्याकडे बरेच इलिगल लेआउट्स आणि हे सगळे होते, त्यावर मी केलं. पत्रकाराचा अनुभव फार हे आहे की मला मला असं वाटतं की एक पत्रकार जर पूर्णपणे काम करत असेल तर जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते सोडवू शकतो. आणि त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होऊ शकतो. त्या दृष्टिकोनात पण बऱ्याचदा आता तर 2000 आता बोलू शकत नाही मला या गोष्टी, म्हणजे पत्रकारिता पूर्ण बदललेली आहे. आणि जे मी सुरुवात केली 2013 मध्ये सुरुवात केली, 11 मध्ये सुरुवात केली टाइम्स ऑफ इंडियासोबत काम करायला, तेव्हाचा काळ आणि आताच्या काळात प्रचंड फरक आहे. तो अधिकार पत्रकारांना नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी वेगळ्यापणे ठरवल्या जाते. आणि त्यावेळेसचा जो म्हणजे टेक्नॉलॉजी पण कमी होती आणि परिणाम मात्र जास्त व्हायचे. ते जे इज्जत पत्रकारांना होती ना, ती तेव्हा खूप जास्त होती. तेव्हा मला आठवतंय की आम्ही केंद्रीय मंत्री असोत की राज्याचे कोणते कॅबिनेट मिनिस्टर असो, त्यांच्याशी अप्रोच करताना, त्यांच्याशी प्रश्न विचारताना त्यांना जे थोडंसं एक वेगळेपणा असायचं, आता ते नाही आहे. आता पत्रकारांना ते घाबरत पण नाही तशा प्रकारे. तर त्यांना माहिती आहे की हा आपल्या जाऊ शकणार नाही अशामध्ये. तर हा एक हे आहेत. बरोबर. फार वेगळाच अनुभव आहे हा. आणि मी पण पाहतोय फार एक धाडसीचं काम आहे. आणि धाडसीचं म्हणण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं म्हटलं तर तिथं कोणीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि तिथं तुम्ही फार छान प्रकारे वर्ध्या या भागामध्ये तुम्ही हे काम करताय, फार मोठी गोष्ट आहे. मी थोडंसं आता पुन्हा एकदा आपल्या व्यवसायावरती येतो. नक्की. काय सांगताल सर की कधी ही संकल्पना आली होती की आता आपल्याला वेळ आली की व्यवसायात उतरायचं?
बरं, मी जसं आत्ताच सांगितलं, की मला उद्योगात उतरायचं मूळ कारण होतं, की ती जी संकल्पना आहे विकेंद्रित अर्थव्यवस्थेची, ती उभी करावी हे होतं. नंतर जेव्हा मी परत वर्ध्याला गेलो आणि पत्रकार म्हणून जेव्हा समाजाला पाहायला लागलो, तेव्हा शेतीचे जे प्रश्न आहेत, ते समजायला लागलेत आणि विदर्भामध्ये आत्महत्या त्या काळात खूप जास्त व्हायला लागल्या होत्या आणि होतच होत्या म्हणजे याच्यामधनं आणि मग यांची उत्तरं कुठे आहेत? निश्चितपणे. कारण बऱ्याचदा कर्जमाफी करणं हाच पर्याय आहे का? किंवा मूळ काय आहे कारण आहे? त्याचा मी जेव्हा शोध घेतला, तेव्हा असं कळलं की आज जी शेती आहे, ते तिनं पूर्णपणे परावलंबी आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे, की शेतीचे अ, जे खतं आहेत किंवा जे पेस्टिसाइड्स, केमिकल्स आहेत, त्यानंतर जे बियाणं आहे, आज तुम्ही इथून 20-25 वर्षापूर्वी शेतकरी हा स्वतःचं बियाणं वापरायचं. आज बियाणं स्वतःचं वापरत नाही आहे. आपल्याकडे देशी बियाणांवरती म्हणजे कापसा बियाणावरती कुठल्याही प्रकारे त्या लेव्हलनी संशोधन झालं नाही आहे. काही 2-4 ब्रँड म्हणजे जातीवरती काम केलं असेल, परंतु बेटी किंवा जे टेक्नॉलॉजीचं बियाणं आहे, ते आता मोठ्या प्रमाणात आलं आहे आणि त्यातनं असं आपण लक्षात आलं, की उत्पन्न वाढण्यासाठी आपण प्रयत्न केले शेतीचे. परंतु 3 वर्ष उत्पन्न नक्की वाढलं असेल, परंतु आज जर ॲव्हरेज बघितला कापसाचा, तो तितका नाही आहे जितका क्लेम कंपनी करते आणि दरवर्षी कंपनी बियाणं बदलवते. प्रत्येक वेळेस शेतकरी आहारी हे जातो, की मला मागच्या वर्षीपेक्षा चांगलं उत्पन्न मिळेल. ओके. कारण दरवर्षी बियाण्याचं नाव बदलते. म्हणजे ते बीटी बियाण्याचे वेगवेगळे नावच आहेत आणि शेतकरीचं काय असतं ना सर, की शेतकरी ऑलरेडी त्याच्या आर्थिक विवंचनेमध्ये आहेच. कारण तुम्ही आता बघितलं असेल, की आमच्याकडे शेतकऱ्यांची ॲव्हरेज साईज आहे, ती 5 एकराच्या आतमध्ये आहे. म्हणजे कुठेतरी इथून 20 वर्षांपूर्वी 10 एकर, 15 एकर, 20 एकरचा शेतकरी असायचा. आता ते छोटे शेतकरी आलेले आहेत. तर ते सगळे कारण डिव्हाईड झालेलं आहे. परत त्यातही सगळ्या शेतकऱ्यांना वाटतं, की माझं जीवन चांगलं असलं पाहिजे, मी पण चांगलं लाईफ जगू शकलो पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये शेतीचे प्रश्न इतके जटिल आहेत, की उत्पन्नाचा जो काही खर्च आहे, तोही निघत नाही किंवा तो निघण्यासाठी कारण जेव्हा प्रॉडक्ट विकायला जाते मार्केटमध्ये, त्यावेळेस आपण बघतो, की उत्पन्नाला भाव ठरवण्याचे अधिकार कुठल्याही लेव्हलला शेतकऱ्याला नाही आहे. बरोबर. ते कारण ठीक आहे, आपल्याकडे असं म्हणतं, की ते जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे तसं करतोय. पण त्याची प्रक्रिया जर केली गेली, तर त्याचे अधिकार ठरवण्याचे आहे. जसं मी माझं शर्ट बनवत असताना मला माहिती आहे, की त्याचा किती उत्पादन खर्च आहे, मला मटेरियलला काय खर्च आला आहे, रिसोर्सेसला काय खर्च आला आहे, त्याच्यानंतर मग माझा प्रॉफिट काय आणि मग मी काय विकलं बरोबर. पाहिजे, हे ठरवू शकतो. शेतकरी ते ठरवू शकत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी जर प्रक्रिया उद्योग केला, म्हणजे आम्ही प्रयत्न हा करतोय, की गाव स्तरावर जो कापूस आहे, तो कापूस त्यांनी त्यांच्याच घरामध्ये चरखा वापरून धागा बनवावा. हँडलूम्स आम्ही त्या महिलांना शिकवले आणि ते हँडलूम वापरून त्यांनी कापड बनवावा. तो जो कापड विकेल, तो त्याच्या कापसाला कन्व्हर्ट करतो आहे, प्रक्रिया करतो आहे आणि ते जे प्रक्रिया करण्याची जी म्हणजे त्याची इन्कम आहे, त्यातनं पण कमवतो आहे, रॉ मटेरियल त्याचंच आहे. बरोबर. तर या प्रकारे त्याचे तो उत्पन्न वाढवू शकतो आणि हे आम्ही प्रयत्न केला आणि मग आज सेवाग्राम खादीमध्ये आम्ही 250 महिलांना चरखाच्या माध्यमातनं 500-600 महिलांना आम्ही हँडलूम शिकवलेत. वाह! आज 70-80 हँडलूमचे सुरू आहेत याच्यामध्ये. असं करून आम्ही ते उभं केलं आणि बरोबर. सेवाग्राम खादी उभं झालं. तर प्रयत्न हाच आहे, की जो शेतकरी आज या प्रश्नामध्ये अडकलेला आहे, ते प्रश्न सोडण्याचं जे माध्यम आहे ना, तो शेतकऱ्यांकडेच आहे, की त्यांनी आपल्या उत्पादनाला डायरेक्ट विकू नये. कारण खूप साधी गोष्ट आहे. मी नेहमी उदाहरण देत असतो, की एक शर्ट कॉटनचं मार्केटला गेलात तुम्ही तर 1500-2000 रुपयाचा आहे. एक शर्ट बनायला 1 किलो कापूस लागतो. 1 किलो कापसाचे आज जर आपण सरकारी भाव बघितला, तो 70 रुपये किलो आहे, 80 रुपये किलो आहे, असं बघूयात. मॅक्झिमम भाव वाढला होता तेव्हा 150 रुपये किलो झाला होता, 15,000 क्विंटलच्या हिशोबाने. तर 150 रुपयाचा कापूस आपण हायेस्ट विचार करतोय. तो जरी घेतला, तरी 1500 रुपयाचं शर्ट कसं बनलं? म्हणजे याच्यामध्ये किती पट 10x आलंय. तर तो 10x कोण कमवतोय? तो मिलवाला कमवतोय. म्हणजे जो कॉर्पोरेट पैसा जास्त लावून जो मशीनचा यूज करून करतोय, तो कमवतोय. बरोबर. पण त्याचा जर धागा बनवला, त्याचा कापड बनवला, हे 1500 आपल्या घरापर्यंत येतात. म्हणजे समान लोकांना जातात. तर खादीचा जो विचार आहे, खादी फक्त खादी कापड नाही, तो विचार आहे. विचार का बरं आहे, की सगळ्या स्तरावरती सगळ्यांना समान कमवायला मिळतं. बरोबर. सगळ्यांची भागीदारी समान आहे. तर भागीदारीचा जो हो. म्हणजे फिलॉसॉफी आहे, ती आपल्याला खादीत पाहायला मिळते. बरोबर. म्हणून जरी मला
पत्रकाराच्या दृष्टिकोनातून हे वास्तव पाहायला मिळालं, त्याचं उत्तरही मिळालं की आपण बरोबर. खादीतून हे उत्तर शोधू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून समाजाला हे करू शकतो. तर आमचा हा प्रयत्न आहे की फक्त विदर्भच नव्हे आणि फक्त कापडच नव्हे, तर जे जे वस्तू आपण घरात वापरतो आहे, त्यात तेल असतील किंवा कॉस्मेटिक्स वस्तू आहे, खाद्यपदार्थाच्या वस्तू आहे, ज्या आपण बघतोय आज मोठ्या कंपन्या करत आहे, त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या गाव स्तरावरती होऊ शकतात आणि अशा प्रकारे आपण गाव समृद्ध करू शकतो, शेतकऱ्यांना स्वावलंबी करू शकतो. आणि हा जो विळखा आहे, ज्यामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग आणि सगळे अडकलेत, ते सोडण्याचा म्हणजे खऱ्या अर्थानं स्वावलंबी किंवा स्वतंत्र होण्याचा हा मार्ग आहे असं मला वाटतं, जो खादी. म्हणून खादीला फक्त वस्त्र नाही, तर खादी एक विचार आहे, बरोबर. असे गांधी म्हणतात. ती ही फिलॉसॉफी आहे असं मला वाटतं. अर्थातच थोडंसं सेवाग्राम खादी या ब्रँडच्या मटेरियलबद्दल आपण बोलूया. नक्की. या ब्रँडमध्ये कोणत्या प्रकारचे डिझाईन्स मिळतात आणि त्या डिझाईनसाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं? बरं. यात सर मी जेव्हा सुरुवात केली खादीच्या उद्योगास करण्यासाठी, तर मी देशभर फिरलो. अनेक संस्थांना बघितलं की नेमकं खादी म्हणजे काय? कारण मी खादी बालपणापासून वापरतोय. आमच्याकडे एक संस्था आहे, ग्रामसेवा मंडळ, आणि तिथनं आम्ही खादी घ्यायचो. त्यांनी बरेच प्रयोग केले आहेत स्वावलंबन या सगळ्या दृष्टिकोनातनं. आणि मी असं बघितलं की जेव्हा मी लहान होतो, एक 5-10 वर्षाचा, तेव्हा खादीच्या ज्या डिझाईन मिळायच्या. जेव्हा मी मोठा झालो, म्हणजे कॉलेज शिकून बाहेर आलो आणि जेव्हा 25 वर्ष झालो, तेव्हासुद्धा त्याच डिझाईन मिळायच्या. तर जी फॅशन इंडस्ट्री म्हणजे जे फास्ट डेव्हलपमेंट आहे आणि बदल होत आहे, तो बदल दिसला नाही खादीमध्ये. मग याचं नेमकं काय कारण आहे ते जेव्हा बघितलं, तेव्हा असं कळलं की त्याचा जो एक वर्ग आहे, तो वर्ग आहेच. आणि काळामध्ये म्हणजे काळानुसार उत्पादनाच्या डिझाईनिंगमध्ये आणि लोकांच्या डिमांडमध्ये एक गॅप पडून गेली. बरोबर. मग ते गॅप फिल करणं गरजेचं होतं. कारण खादी हा असा कपडा आहे, शरीरासाठी तो खूप जास्त कम्फर्टेबल आहे. उन्हाळ्यामध्ये तो तुम्हाला म्हणजे थंड देतो आणि हिवाळ्यामध्ये गरम करतो. ही जी नॅचरल फ्लेक्झिबिलिटी आहे, ती खादीमध्येच आहे. बरोबर. आणि त्यातनं दुसरं, तो हाताने बनलेला आहे. आणि त्याला मी पवित्र वस्त्र म्हणतो. हे एका अत्यंत प्रत्येक गोष्टीला हात हा कापूस वेचणाऱ्यापासनं त्या व्यक्तीचा धागा बनवण्यासाठी त्या व्यक्तीचा हात, लूम बनवतात त्या व्यक्तीचा हात, ह्याच्यामध्ये एक जिवंतपणा आहे असं आपण म्हणू शकतो. तर ब्रिदिंग करतो कपडा, तो ब्रिदेबल कपडा आहे, इतकं त्याचं विशेषता आहे. मग तो कॉमन का नाही होऊ शकत? सगळ्यांपर्यंत सगळ्यांना का नाही मिळू शकत? त्याचं इतक्या मोठ्या प्रमाणाचं जर उत्पन्न झालं, तर लाखो लोकांना काम मिळू शकतं आणि याच प्रक्रियेमध्ये हे होऊ शकतं. ही आम्हाला गॅप दिसली की मी त्यात काम केलं आणि प्रयत्न केला की आम्ही या कपड्याला कंटेम्पररी फॅशन, आजच्या आधुनिक फॅशनमध्ये कसं आणता येईल. मग त्यातून काय ड्रॉबॅक्स आहे, कारण खादी म्हटलं की एक सामान्य समज अशी आहे की एक रफ कपडा जो मोठा असतो, त्याचे डिझाईन असे काहीतरी असतात, तितकंच एक माहिती आहे लोकांना. पण खादीचा मूळ अर्थ होतो हँड्स वन हँड वन, हाताने धागा बनणे, हाताने कापड विणणे, कॉटन, वूल और सिल्क मिक्स किंवा सेपरेट, त्याला खादी म्हणतात. ही खादीची व्याख्या आहे. कारण खादीची जी समज बनली ती होती, तर आम्ही पहिले समज मोडली. ओके. ते काय केलं की आम्ही खादीमध्ये 300 शेड्स पहिले डेव्हलप केले एक वेगळ्या प्रकारे. कारण खादीमध्ये मोजकी 4 शेडमध्ये लोक काम करायचे, तोच ब्राऊन शेड सगळ्यांना माहिती होता. तर आम्ही 300च्या वर शेड्स डेव्हलप केले खादीमध्ये, प्लेन याच्यामध्ये. दुसरं असं की जी आता मी टेक्निकल भाषा आहे की एक 40 काउंटचा 40 काउंटचा जो यान आहे, तो सिंगल व्ह्यूमध्ये लोक यूज करायचे. आम्ही त्यामध्ये जे फॅब्रिकचे डायमेन्शन्स आहे ते चेंज व्हायचे आफ्टर वॉश. आम्ही त्याला बदलवलं आणि त्यामध्ये प्रयत्न हा केला की 60 काउंट आणखी फाईन धागा बनवला. त्याची विविंग जी आहे ती आम्ही डबलमध्ये केली, DT-मध्ये, डबल थ्रेडमध्ये. त्यामुळे कापडा असा भरीव झाला आणि त्यातनं आम्ही बरेच व्हेरिएशन केले. आज आमच्याकडे जवळपास 60-70% म्हणजे प्रकारचे कापडाचे प्रकारस आहेत, म्हणजे स्ट्रक्चर्स आहेत खादीच्या याच्यामध्ये, ते डेव्हलप केले त्याच्यामधनं. तर हा उद्देश हा होता की किती याला फॅशन आणि आजच्या काळाला मॅच करता येईल. ती जी गॅप आहे खादी संस्थांची आणि आजच्या डिमांडची, ते गॅप फिल करायचा प्रयत्न आणि मला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे मी 2016 पासून ऑनलाईनमध्ये सेल करतोय. मी खादी इंडियाच्या साईटवरती विकतो, अमेझॉनला पण आहे आणि माझ्या व्यक्तिगत वेबसाईट आहे sevaramkhadi.com, मी त्यावरती पण सेल करतो. तर आम्हाला प्रचंड चांगले ग्राहक मिळालेत. आमचे आता लॉयल कस्टमर्स म्हणतात, ते 2 लाखाच्या वर भारतात कस्टमर आहे. आम्ही सगळ्या ठिकाणी विकतो आणि आज ते लोक खादी वापरतात आणि कधी खादी म्हणजे कधी केलं नव्हतं किंवा बघितलं नव्हतं. आणि मी तेव्हाच खादी सुरुवात केली जेव्हा 2013मध्ये. त्यानंतर आमचे आज पंतप्रधान मोदींनी त्यांच्या
15 ऑगस्टच्या भाषणातनं किंवा मन की बातमधनं खादीचं महत्त्व सांगितलं. आणि आज आज नक्कीच म्हणजे 2020 नंतर आपण बघत असलं की मोठे ब्रँड पण खादीत आलेत किंवा बरोबर. काम सुरू करत आहे. बरोबर. रेमंडी पण 2015 मध्ये काम सुरू हो. केलं. हे आलेत पण आता लोकांना अवेअरनेस किंवा हे कळत आहे. मी त्यावेळेस सुरुवात केली जेव्हा त्याचं हे नव्हतं तेव्हा मला लोक म्हणायचे पण म्हणजे माझे मित्रच काही होते की ते अरे तो खूप मागे जातोय. जेव्हा लोक इकडे टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशनची गोष्ट करताय तेव्हा तू तिकडे हँडलूम्स आणि हे करतोय. पण म्हटलं त्या गोष्टी चॅलेंज नाही कधीच. बरोबर. अख्ख्या जगामध्ये एक विशेषताच रे या गोष्टीची आपण समजली पाहिजे की भारत एकमेव देश आहे जो जगाला हँडमेड देऊ शकतो. ते फक्त हेच नाही की खादीच म्हणून नाही, बाकी पण इतर गोष्टी. ओके. परंतु जग म्हणजे तुम्ही चायना तुम्हाला मशीन देऊ शकता, तुम्हाला मोटर्स पाहिजे असेल तुम्हाला युरोप देऊ शकतो, तुम्ही अमेरिकेतनं कम्प्युटर आणू शकता. पण एकमेव देश भारत आहे जो हँडमेड देऊ शकतो किंवा हँडीक्राफ्ट देऊ शकतो. तर ती विशेषता आपली आहे. तर त्यालाच मार्केट आपण बनवलं पाहिजे कारण ते आणि कुठे होऊ नाही शकत. बरोबर. तर मग म्हटलं हे जरी तुम्हाला वाटते मागचं आज बघताय आपण की लोक आलेत त्यांना कळलं की ह्या फॅब्रिकची जी विशेषता आहे जी बॉडीसाठी चांगलं आहे, शरीराला आरोग्यदायी आहे ते इथंच मिळणार आणि कुठे मिळणार नाही आहे. बरोबर. तर मी आज त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय की करायला. अर्थातच फार डिटेलमध्ये तुम्ही तुमच्या पत्रकारितेनंतर या गोष्टीचा अभ्यास करून याची सुरुवात केली यातच मला चित्र दिसतंय. पण जसं मी पण पाहायला जातो की मॉलमध्ये जातो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन शॉपिंग पण करत असतो. मी नेहमी पाहतो की आजकाल काय झालंय ना, सर्वजणांना बऱ्याच जणांना की ब्रँड बघून कपडे घेतले जातात. मग भले की त्यांना ती डिझाईन नाही आवडली तरी चालतं, पण त्यांना ते क्लोदिंग, ते आउटफिट, ते कपडे घ्यायचे असतात त्यांना. मग त्याला कितीही प्राईस असो, 5,000, 10,000 पार 1,00,000पर्यंत लोक कपडे घेतात. बरोबर. काय सांगताल तुम्ही सर की काय चॅलेंजेस आहेत ह्या मोठ्या ब्रँड्सच्या कॉम्पिटिशन बरोबर? खरंच सर कॉम्पिटिशन खूप मोठं आहे. मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं की मोठे ब्रँड्स जे तर तुम्ही हे आश्चर्य पण आहेत बघा की आदित्य बिर्ला ग्रुप आहे त्यांचेच 10 ब्रँड आहेत. म्हणजे पीटर इंग्लंड असो किंवा ते व्हॅनुसन असो असे मोठे ब्रँड त्यांनी सेगमेंट केले आहेत आणि एकाच ठिकाणी 10 शोरूम दिसतात एकाच ब्रँडचे असतात. रेमंडचेच 10 ब्रँड आहेत. अशा मोजून जर काढल्या 10च मोठ्या कंपन्या आहेत जे अख्ख्या इंडियाला सप्लाय करतात. त्यांना छोटे जे उद्योजक आहेत म्हणजे याच्यामध्ये ते पण आहेत असं नाही की, पण त्यांचं सेगमेंट छोटे छोटे आहेत, फार याच्यात काम करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तितकं मोठ्या ब्रँडसोबत काम करणं नक्कीच चॅलेंजिंग आहे. पण सरकारने पण फार मदत केलेली आहे खादीला ब्रँडिंग करण्यामध्ये आत्ताच्या काळामध्ये. ज्यामध्ये खादी इंडिया म्हणजे हा सरकारचा ब्रँड आहे. त्यांनी असं कंपल्सरी केलं आहे की तुमची जी खादी ऑथेंटिक आहे त्यासाठी खादी मार्क एक संकल्पना आहे. तर ती प्रत्येक खादी उत्पादकांना घेणं आवश्यक आहे, जे आमच्याकडे पण आहे. त्यातनं एक स्वतः गव्हर्नमेंट ब्रँडिंग करत आहे. तर ती ब्रँडिंग ते आमच्यासाठी आहे. परंतु खादीच्या अंतर्गत अनेक उद्योजक आहेत जे आपल्या आयडियाज घेऊन काम करत आहे. तर तो ब्रँड डेव्हलप करतो आहे. आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फायदा आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आपल्या ब्रँडला घेऊन आणि लोकांना आपला मेसेज कमी करू शकतो. त्यामुळे तो एक प्रयत्न आहे. तर आज त्याच प्रयत्नात तर आपण जर गेलो तर वर्ड ऑफ माउथची पब्लिसिटी असो किंवा मग लोकांचा एक्सपिरियन्स असो हे शेअर करून आपण लोकांपर्यंत पोहोचणं आणि आपला ब्रँड बनवणं. बरोबर. हे एक माध्यम आहे. म्हणजे नक्कीच ब्रँड लोक का घेतात की एक ट्रस्ट असतो की या ब्रँडचा कपडा घेतला म्हणजे चांगलाच आहे, हा लोकांना ट्रस्ट आहे. ते तुम्ही म्हटलं की भले तो आवडून न आवडत जे काही, पण ब्रँड वापरताना तो अनुभव नक्की आलेला असतो की यातला जो कम्फर्ट आहे, यातला जे ट्रस्ट आहे की हा चांगलाच आहे. तर ते नक्कीच आपण डेव्हलप करायला पाहिजे. आणि ते डेव्हलप करत असताना मार्केट मिळायला पाहिजे. त्यासाठी मग आजचे जे माध्यम आहेत ते वापरायला पाहिजे. पब्लिसिटी अशा पर्याय नाही आहे. म्हणजे तुम्ही मग डिजिटल मीडिया मार्केटिंग करा किंवा तुम्ही होर्डिंग्स लावून करा की काही पण करा. पण सगळ्यात स्वस्त आणि चांगलं माध्यम म्हणतं नक्कीच तुमचं हे आहे. आणि तुमचे जे कस्टमर जे बनले आहेत ना त्यांच्याशी रेग्युलर संपर्क त्यांच्या म्हणजे आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा जे शक्य असेल त्या माध्यमातून आम्ही कस्टमर एंगेजमेंटचे कार्यक्रम करत असतो. लोकांना ऑफर देत असतो किंवा जे आम्हाला शक्य वाटतं की आपले चांगले कस्टमर्स आहे आम्ही त्याच्यामध्ये आमच्याकडे रेग्युलर बेसिसवरती कस्टमर्स आहेत, आमचे लॉयल कस्टमर आहे. आम्ही काही नवीन आणलं त्यांना सांगितलं की आलंय तर ते आमच्याकडे ऑर्डर करतात. अशा प्रकारे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ब्रँड म्हटलं की सर्वात पहिली एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोगो. बरोबर. काय सांगताल सेवाग्राम खादीचा जो लोगो आहे कशा पद्धतीने डिझाईन केला? सर सेवाग्राम नावच इंटरेस्टिंग असं आहे की मी तेव्हा विचार करतो की काय नाव द्यायचं जे आपल्या ब्रँडला खादीचं याच्यामध्ये. तर
नाव तर बरेच यायचे, इको फ्रेंडली, आणि मग असे आम्ही करत बसलो होतो. तर मला एक डोक्यात नाव होतं एक फिनिक्स नावाचं. गांधींचा पहिला आश्रम जो होता तो फिनिक्स नावाने होता. कारण सेवाग्राम आम्ही रोज ऐकलं होतं, आम्हाला बोर वाटायचं, हे नावच बोर आहे. पण मग ना मी एक नाव काढलं होतं इकॉज नावाचं, आणि एक सेवाग्राम. मी दोन्हीची आम्हाला एक संधी मिळाली मंत्रालयामध्ये एक्झिबिशन करण्याची. आणि ते माझं पहिल्यांदा मी 2 ब्रँडिंग केले होते. माझे एक मित्र आहे, ते मला सांगितलं की तू सेवाग्राममध्येच आहे, म्हणजे माझी जी फॅक्टरी आहे ती सेवाग्रामच्या हद्दीत येतं. तर मग सेवाग्राम का ठेवत नाही, कारण सेवाग्राम खादी खूप रिलेव्हंट आहे आणि नोन नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे असं. तर मला वाटलं की करून बघूयात. आम्ही सेवाग्राम बनवलं, सिम्पल हे, आणि ते चे लेबल बनवले, आणि ते शर्ट्स आम्ही मंत्रालयामध्ये एक्झिबिशन होतं 3 दिवसाचं. मंत्रालयात खूप फार प्रचंड प्रतिसाद मिळतो. तर खादीग्राममध्ये बोर्ड ते एक्झिबिशन घेत असतं 2 ऑक्टोबरच्या आसपास याच्यामध्ये. ते घेतलं आणि मग ते एक्झिबिशन लावलं मी. इकॉजचा एक लोगो, तो खूप सुंदर लोगो बनवला होता फार रिसर्च करून. आणि त्याचं म्हणजे इकॉज म्हणजे एन्व्हायरमेंट कॉज असं, आणि दुसरं होतं सेवाग्राम खादी. तर लोकांनी लिटरली सेवाग्राम खादी फक्त उचललं, इकॉज कोणी उचललंच नाही. ओके. तर तेव्हा मला कळलं की या नावाला एक वजन आहे, आणि किंवा या नावाचं एक ओळख आहे, खादीशी रिलेव्हंट आहे. असं करून सेवाग्राम खादी डेव्हलप झालं. बरोबर. आणि खादी इंडियाचा आता लोगो आम्हाला वापरणं कंपल्सरी आहे, कारण आम्ही खादी वापरतो आणि ते लेगसी पण आहे खादीची, आणि गव्हर्नमेंटचं तो रजिस्टर्ड हे आहे. तर ते 3 लोगो जे आहेत ते वापरणं आवश्यक असतं, म्हणून आम्ही त्यातलं एक वापरतो. ओके. असं सेवाग्राम खादी डेव्हलप झालं असं. वा, फार छान संकल्पना आहे आणि भारत सरकारचा एवढा पाठिंबा आहे. तर अर्थातच तुमचा व्यवसाय काही वर्षानंतर किंवा आत्ताही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असेल, फार आनंदाची गोष्ट आहे ही. सर, काय सांगताल की क्वालिटी आहे ती कशी मेंटेन करता ब्रँडची? सर, आम्ही सातत्यानं R&D करतो, ओके. रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये. आणि नेहमीच असं असतं की आम्हाला नवीन प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे. आम्ही स्टार्टिंग आम्ही फक्त शर्ट्स म्हणून केली, मग शर्ट, मग मेन्सवेअरमध्ये कुर्ता, लॉंग कुर्ता, शॉर्ट, असं एक गोष्ट करत आलो. मग आम्हाला कळलं की नाईटवेअर, कारण कम्फर्ट जे आहे ना, मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. आमचे एक मित्र आहे, ते मोठे पत्रकार आहेत. तर ते वर्ध्याला आले होते, तर मी त्यांना एक शर्ट गिफ्ट केलं व्हाईट कलरचं. आणि ते टाइम्समध्ये पत्रकार ते मोठे, मी त्यांचं नाव ओके. जरा रिव्हील करत नाही, त्यांना आवडणार नाही त्यामुळे कदाचित. हां, हां, हां. तर मी त्यांना दिलं, आणि त्यांना शर्ट त्यांना शॉर्ट झालं काहीतरी कारणास्तव. मग ते असे घालू शकले नाही. आणि एक दिवस सकाळी मला अचानक फोन आला 7 वाजता मॉर्निंगमध्ये, आणि मला वाटलं की काहीतरी कामासाठी फोन असेल त्यांच्यावर. तो म्हणला की अरे तुमचा शर्ट जो आहे ना, बहुत सुकून से नींद आई मेरे को. खूप चांगलं वाटलं घालून, हलकं वाटलं. तर म्हटलं सर, मी पण विसरलो होतो की काही 2-4 महिन्यानंतर त्यांनी मला फोन केला होता तो. तर तेरा शर्ट जो मेरे को टाइट हो गया था मेरा साइज़ के हिसाब से, तो मैंने रात को पहना है. तर आता बाहेर घालू शकत नाही, कारण शॉर्ट पडत आहे शर्ट. तर मी रात्री घातलं म्हणे, आणि सकाळी उठलं मला इतकं कम्फर्ट वाटलं का की सगळ्याजण झोप लागली. त्यामुळे डोक्यात आलं की आपल्याला खादी जी आहे ती जो कम्फर्ट पाहिजे झोपण्यात, म्हणजे याच्यामध्ये तो खाली देऊ शकतो, कारण खूप फार हा एक कपडा आहे. तर बरोबर. मग तेव्हा डोक्यात आलं की नाईटवेअर पण आपण करायला पाहिजे. तर असे म्हणजे आम्हाला आयडिया पण तसे सुचतात की कोणाच्या अनुभवातून किंवा असं. तर बरोबर. मग आम्ही त्यात नाईटवेअर पण केलं आहे, त्याला चांगला प्रतिसाद आहे. तर अशाच एक प्रोडक्ट डेव्हलप आम्ही करत चाललो आहे. बरोबर. आणि क्वालिटी ऑफकोर्स, म्हणजे खादीत तर आपला जितकं चांगलं करता येईल आम्ही त्यावरती आजच्या ज्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहेत ते वापरतो आहे, आणि असं करून करतो आहे. तर अशाच आयडियाज येत राहतील, आम्ही नवीन त्यात प्रयोग करत राहू, लोकांचे अनुभव समजून घेत राहू, आणि प्रोडक्ट डेव्हलप करत राहू. नक्कीच त्याला ब्रँड पण मोठा बनवायचा आहे. म्हणजे माझ्या डोक्यात संकल्पना आहे की आता ऑनलाईन स्तरावरती आहोतच, पण आम्हाला ऑनलाईनमधनं खूप असे इन्क्वायरीज येतात की तुमचं शोरूम कुठे आहे, आम्हाला आणखी प्रोडक्ट घ्यायचे आहे, आम्हाला हे करायचं आहे. तर आम्ही एकच उत्तर देत असतो की आमचं वर्धा बेस आहे, तिकडे आहे, आणि तुम्ही ऑनलाईनवरती आम्ही अवेलेबल आहोत, देशभरात कुठे पण घेऊ शकता. तर तिकडनं असं असतं की नाही, आम्हाला तुमचं जाऊन घ्यायचं आहे. तर आता ते डोक्यात आहे की आम्ही फ्रँचायझी सुरू करूयात. पुण्यातनं सुरुवात नक्की करूया. पुण्यात आम्हाला आता अशी इन्क्वायरी पण आहे. तर पुण्यातनं आम्ही फ्रँचायझी सुरू करू, पुढे देशभर पण करू, आणि नक्की याला ब्रँड बनवू. आणि भारताबाहेर त्याची डिमांड होईलच. तर माझी जी मार्केटिंग टीम आहे ती मला नेहमी म्हणते की आपण का विचार करत नाही भारताबाहेरचा, डॉलर में कमाएंगे आपण. अर्थातच फार उंच भरारी घेताय तुम्ही. शुभेच्छा पण आहेत. सर, प्रयत्न हाच आहे की म्हणजे आपला जो मूळ विचार आहे ना, की आपण उत्पन्न करा, आपण वापरावं, हो, ते जास्त हे आहे. योग्य आहे. म्हणजे जो उत्पादन करणारा ग्राहक आहे, म्हणजे असं नाही की शेतकरी फक्त म्हणजे सिंथेटिक कपडे वापरावे आणि उत्पादन करावं, खादीचं बनवावं, असं नाही. त्यांनी पण खादी वापरावी. त्यांची जेव्हा इन्कम आली तो खादी वापरू शकतात. बरोबर. म्हणजे असं या दृष्टिकोनातनं सगळ्या स्तरावरती तो फॅब्रिक वापरा, कम्फर्टेबल आहे, तो शरीरासाठी चांगला आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी वापरावा असा विचार आहे. बरोबर. विदेशासाठी काम करावं असा आपला उद्देश नाही आहे. आणि आपण करावं,
पण नक्की मार्केट उभं करायसाठी, मोठं करायसाठी आपण जगाचे दरवाजे उघडे आहेत. कुठे जाऊन नक्कीच करूया बरोबर. तसं आहे. फार छान संकल्पना आहे. एक फार इंटरेस्टिंग प्रश्न, की बऱ्याच वेळा काय होतं ना, की स्ट्रीट शॉपिंग आणि एखाद्या मोठ्या ब्रँड बरोबर किंवा मॉलमधल्या क्लोथिंग बरोबर खूप वेळा कंपॅरिझन केलं जातं. नक्की. बरोबर. म्हणजे एक टी शर्टचंच उदाहरण, मेन्स टी शर्ट हं, हं, हं. स्ट्रीटवरती तो 200 रुपयाला मिळतो आणि मॉलमध्ये तो 2000 रुपयाला नक्की. मिळते. बरोबर. काय फरक असेल याच्यात? बेसिकली स्ट्रीट आणि ब्रँड बघितलं तर ब्रँड तर नक्कीच ब्रँड पोझिशनिंग असते. ब्रँडला कोणता माल कुठे विकायचा आहे, कोणासाठी विकायचा आहे हे ठरलं असतं. त्या दृष्टिकोनानं ब्रँड पोझिशनिंग करते आणि ग्राहक पण त्याच मानसिकतेला फॉलो करते. म्हणजे ग्राहकांची आमच्या MBA करत असताना आमचा एक विषय होता कस्टमर बिहेवियर. तर कस्टमरची काय बिहेवियर आहे त्याचा पूर्ण रिसर्च होतो, स्टडी होतो. त्या दृष्टिकोनानं हे करतं आणि स्ट्रीटवरती जो ग्राहक आहे त्याची माणसं स्ट्रीटचीच असते. तर ते तर नक्कीच आहे. म्हणजे हे कितीही म्हटलं म्हणजे मानसिकता असल्यामुळे ब्रँडला धोका नाही आहे आणि ब्रँडवरती ट्रस्ट पण आहे. तुम्हाला माहिती आहे आता आपण जर एखाद्या ब्रँडचा शर्ट वापरतोय की एखाद्या ब्रँडचा शूज वापरतोय, आपल्याला गॅरंटी आहे की वुडलँडच्या शूजमध्ये ही गोष्ट नक्कीच आहे आणि तो ब्रँड ते मेंटेन करतो. नक्कीच ब्रँड असणं आणि बनवणं हे गरजेचं आहे. मला वाटतं की सगळ्यांनी आपला ब्रँड बनवावा. आपल्या प्रोडक्टनुसार आणि आपल्या एरियानुसार तो डेव्हलप होत जातो. आम्ही पण प्रयत्न हाच केला. म्हणजे आज सेवाग्राम खादी इट्सएल्फ ब्रँड गव्हर्नमेंटचा किंवा सगळ्या गोष्टी आम्ही सेवाग्रामला त्या पद्धतीनं डेव्हलप करतोय की त्यामधनं ग्राहकांची कुठल्या प्रकारे होणं की म्हणजे ब्लाइंडली सेवाग्रामचा माल आहे म्हणजे त्या चांगलाच आहे तितकं आम्ही हे करायला पाहिजे. ते एखाद दुकानदार असेल त्या दुकानात पण त्यांनी तसाच माल विकावा की तुमचा जो ग्राहक आहे त्यांना माहिती आहे की या दुकानामध्ये मी गेलो तर माझी फसवणूक होणार नाही आणि जी वस्तू मला मिळणार आहे तर ती नक्कीच त्या क्वालिटीची आहे जी क्वालिटी क्लेम केली आहे त्या ब्रँडने किंवा त्या व्यक्तीने. अशा प्रकारे. बरं. अर्थातच मी माझ्या पुढील मुद्द्यावरती येतो. जसं मी कॉस्ट मगाशी बोललो की 100 रुपयाचे आउटफिट आणि 2000 रुपयाचे आउटफिट असं एक कंपॅरिझन आपण केलं. जी. काय सांगताल मला की सेवाग्राम खादीचे जे क्लोथिंग आहे ह्याची स्टार्टिंग प्राइस काय आहे? हां सर, आम्ही स्टार्टिंग आमच्याकडे सगळं जे आहे ते खूप फेअर आहे. फेअर इन द सेन्स की एका जो उत्पादक आहे कापसाचा त्याला पण भाव मिळावा, स्पिनरला व्यवस्थित मिळावा, विवरला मिळावा, बाकीच्या प्रोसेसिंग आणि त्या गोष्टी आहे सगळ्यांना व्यवस्थित मिळावा. दुसरं मी नेहमी प्राईस लो ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा उद्देश आहे की आपल्याकडे जो वर्ग आहे एक वर्ग आहे जो अप्पर आहे त्याला म्हणतो, ज्याची बाईंग कॅपॅसिटी खूप मोठी आहे आणि एक वर्ग आहे जो फार कमी बाईंग कॅपॅसिटी आहे पण मधला वर्ग फार मोठा आहे. ठीक आहे. तर त्यांच्याकडे ऑप्शन पण मोठ्यांकडे ऑप्शन खूप सारे आहेत ज्यांची कॅपॅसिटी खूप जास्त मोठी आहे त्यासाठी आणि मधल्यासाठी पण ऑप्शन्स जे आहेत त्यामधनं मी हा प्रयत्न असतो की मी 1000, 1500, 1200मध्येच आपलं वस्तू ठेवावी आणि तेच आम्ही मेंटेन करायचा प्रयत्न करतो. आता खादीमध्येच तुम्ही बघाल तर जे नवीन आलेले ब्रँड आहेत त्यांचे 3000 आणि 2500च्या वरती शर्ट्स आहेत. 3000, 2500 म्हणजे 3500 असे शर्ट्सची किंमत आहे. त्याच वेळेस आमची जी प्राईस आहे ती अगदी म्हणजे 1200च्या खाली आहे. 1200, 1300, 1100 अशी प्राईस आमच्या कपड्यांची आहे. बरोबर. तर तो उद्देश तोच आहे की मॅक्झिमम लोकांनी यूज करावा आणि असं नाही की जो 5000चा शर्ट वापरतोय त्याला पण आम्ही तोच फील देतो. बरोबर. आणि तो लो होतं असं नाही आहे, त्याला स्वस्त चांगलं मिळतं आहे कारण त्यात फेअर आहे. म्हणजे ग्राहकांसाठी पण फेअर आहे. जसं उत्पादकांसाठी एक फेअर आम्ही देतोय की प्रत्येकानं आपला हिस्सा मिळावा तर ग्राहकांना पण तोच मिळावा. हा प्रयत्न आहे. पण डिजिटल मीडियाचा उपयोग करत असताना थोडंसं प्राईसचं कॉस्ट जे आहे थोडंसं शिपिंग कॉस्ट या सगळ्या गोष्टी हे आहे कारण बऱ्याच टेक्नॉलॉजीचा आम्हाला उपयोग करावा लागतो. ते पण कॉस्ट वाढतं. त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून आम्ही करतो. तर आम्ही फेअर कमवतो असं म्हणजे सांगा तात्पर्य आहे. ग्राहकांसाठी पण फेअर आहोत आणि उत्पादकासाठी पण फेअर आहोत. तर आम्ही एकटे उत्पादक नाही याच्यामध्ये. आमच्यासोबत तो आम्ही इकोसिस्टम आहे. धागा बनणारा व्यक्ती पण आहे, तो पण एक उद्योजक आहे त्या लेवलवरती. जो वेविंग करतो आहे हँडलूमवरती तो पण एक उद्योजक आहे त्या लेवलवरती आणि तो आमचा ॲज अ पार्टनर आहे आमच्या याच्यामध्ये. तर आम्ही एक नाही आता आम्ही पार्टनरशिप आहे आमची. बरोबर. याच्यामध्ये म्हणजे जसं मिलमध्ये काय होतं ना की एक मालक असतो आणि बाकी सगळे सिस्टम जे असते ते लेबर काम करतात. आमच्याकडे लेबर नाही काम करत, तर आमच्यासोबत पार्टनर काम करतात. तर ही खाद्याची ती विशेषता आहे आणि सगळ्यांना फेअर आपलं मिळतं. बरोबर. अर्थातच सगळं नक्की आहे. अर्थातच. मी माझ्या पुढील मुद्द्यावरती येतो की तुमचा हा जसा एक स्टार्टअप आहे किंवा तुमची ब्रँडची सुरुवात झाली आहे
काय सांगताल एखाद्याला जर क्लोथिंग ब्रँडची सुरुवात करायची असेल तर त्यांनी त्याची वेबसाईट बनवण्यापासून किंवा तो ऑफलाईन नक्की. मार्केटमध्ये पण उतरला. मी असं म्हणेल की कोणाला जर सुरुवात करायची असेल कुठल्याही व्यवसायामध्ये तर प्रथम तर त्यांनी अनुभव घ्यावा. कारण नॉलेज खूप मी ज्या चुका केल्यात म्हणजे मला खादी किंवा कपड्याचं माहीत म्हणजे मला इवन स्टिचिंग माहीत नव्हतं. कारण ऑफकोर्स माझं शिक्षण त्या क्षेत्रातलं नव्हतं किंवा तो अनुभव नव्हता किंवा बॅकग्राऊंड तसं नव्हतं फॅमिली किंवा अशाचं. तर कापडाचा अनुभव घेण्यासाठी मी फिरलो आणि मग त्यातनं केलं. मग नक्कीच चुका झाल्याशिवाय शिकत नाही. चुका प्रचंड मोठ्या केल्या जातात. त्याचे काय म्हणतात त्याला परिणाम पण भोगावे लागतात माणसाला. तर जितकं शक्य असेल पहिले अनुभव घ्यावा. कुठल्या तरी त्यात ज्या लाईनमध्ये मला काम करायचं आहे क्लोदिंगमध्ये किंवा तुम्हाला कुठल्याही इंडस्ट्रीत काम करायचं आहे तर तिथे काम करा अगोदर. ते त्याच क्षेत्रात काम करा. जे आपला उद्देश आहे की आम्हाला हेच काम करायचं असेल तिकडे काम करा. ते शिका. तिथे लूपहोल्स शोधा. तुमची कॅपॅसिटी शोधा. कारण प्रॉब्लेमला टॅकल करणं जो प्रॉब्लेम टॅकल करतो आणि समाधान शोधून काढतो तोच उद्योजक आहे. तर त्या दृष्टिकोनातनं जर केलं तर मला वाटतं की अधिक बरोबर. योग्य पद्धतीनं काम करू शकतो ते व्यक्ती बरोबर. आणि तसंच केलं पाहिजे. अर्थातच बलवंतजी मी एक पाहिलंय की मी ज्यावेळेस तुमची प्रोफाईल पाहत होतो त्यावेळेस मी एक नोटीस केली की भारत सरकारकडून पण तुम्हाला एक अवॉर्ड आणि एक पुरस्कार देण्यात आला आहे. बरोबर. अनेक अवॉर्ड्स मिळालेत. काय सांगताल याबद्दल? सर अवॉर्ड्स ही आपली पावती असते की आपण ज्या डायरेक्शन काम करतोय ते योग्य दिशेने काम करतोय असं एक थाप असते आपल्याकडं समाधान केली. हां बाबा तू चांगलं काम करतोय तर ते नक्कीच बळ देते आणि पुढचं नवीन चांगलं काम करायसाठी ऊर्जा मिळते. बरोबर. तर ही एक विशेषता आहे. आणि जसं मला एनी 2019 मिळाला. त्यात 5 लाखाचं कॅश प्राईज असतं आणि त्याची फार एक प्रोसेस असते. ज्या सेंट्रल एजन्सीज आहे त्या पूर्ण स्क्रुटिनी करते आणि त्यानंतर तो मिळतो. तर मी बघितलं की तुम्ही जेव्हा थोडं वेगळं काम करताय आणि फक्त पैसे कमवणं हा उद्देश न ठेवता कारण पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. काम महत्त्वाचं आहे. कारण काम समाजात ती दिशा आणि परिवर्तन घडवून आणते. तर आम्ही जेव्हा हे काम करायला गेलो तर त्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा बघतो तर तो विचार आपल्या डोक्यात येत असतो की मला हे काम करायचं आहे आणि मग ते पाऊल आपण उचलतो. मग त्यासाठी आपले सगळे सोबतचे लोक किंवा तो परिवेश त्या भागात लोक सहकार्य करतात आणि ते काम घडून येतं. तर आम्ही हे काम करायला सुरुवात केली तर मला आमचे जे तत्कालीन कलेक्टर होते शिरीष नवाल साहेब त्यांनी माझं काम बघितलं. त्यांना मी सहज माझा परिचय त्यांना पत्रकारमुळे होता. पण मी तेव्हा त्यांना एकदा असंच बोलताना भेटलं आणि सांगितलं की खादीला असं केलं पाहिजे वगैरे. तर ते बोलले हां माझ्या डोक्यात पण आहे की खादी कशी मोठी होऊ शकेल किंवा वर्धा जिल्हा हा खादीचा जिल्हा गांधीचा जिल्हा आहे. तर याला आपण कसं व्यापक सुरुवात करू शकतो. कारण त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बरेच असे उपक्रम आमच्या इथे केले. तर त्यांनी जेव्हा मी असं शुक्रवारची गोष्ट होती सायंकाळी माझा सेकंड परिचय त्यांना मी हा दिला की मी सर उद्योजक पण आहे. कारण त्यांनी माझा परिचय फक्त पत्रकार हाच होता आणि मला ते बोलले की मी तुला सोमवारी भेटतो. आणि सोमवारी काय झालं मी विसरून गेलो की ते येणार आहेत. 9:30 वाजता PAचा फोन आला की सर निघाले तुझ्या फॅक्टरीला भेट द्यायला. मी तयार पण होते तेव्हा. मग म्हटलं सर मला माहीत पण होतं मी आज येणार आहे आणि ते इतके पंक्चुअल होते की त्यांना माहिती आहे की 9:30 वाजता उद्या मला सोमवारला जायचं आहे. मध्ये शनिवार आला आणि रविवार आला सुट्ट्यामुळे मी विसरून गेलो की सर येणार आहेत आणि ते आलेत. त्यांनी मला बघितलं समजून घेतलं. ते बोलले की तुला व्यापक करायला आणखी काय करतायत. म्हटलं सर की मला वाटतं की ज्या महिला गावांमध्ये आहे किंवा शहरामध्ये आहे ज्या महिलांकडे खरंच काम नाही आहे हे आपण चरखा आणि लूमच्या माध्यमातून घराघरातून काम करू शकतो. तर त्यांनी लगेच मला बोलले 4 वाजता ऑफिसला ये आणि त्यांनी तिथले जे असं मावी उमेद ह्या ज्या जिल्हा परिषदची DRDX आहे संस्था असते जी महिलांसाठी काम करते आणि महिला आर्थिक विकास मंडळ ज्यांचे महिला बचत गट आहे त्यांना बोलवलं. बजाज फाउंडेशन आमच्याकडे काही संस्था आहे ज्या महिलांसाठी काम करतात. त्यांना लगेच बोलवलं आणि त्यांना सांगितलं की एक आमच्या डोक्यात कल्पना आहे की आपण चरखा आणि लूम हँडलूमच्या माध्यमातून खादी बनवू तुमच्या महिलांकडनं आणि त्याची संकल्पना आता हा सांगेल काय करायचं आहे. तर पुढचं यांना विचारून घ्या आणि त्याने जे जिल्हा प्लॅनिंग अधिकारी असतो त्यांना बोलवलं. सांगितलं की काय करायचं करा पण हे मला करायचं आहे. त्यात प्रश्न हा होता की फंड कुठून आणणार. कारण फंड तर नाही आहे सरकारकडे. तर मला बोलले किती खर्च येईल. मी म्हटलं सर सांगतो तुम्हाला करून. मी सांगितलं की 45 लाखाचा खर्च असा आहे. तर ते बोलले की अरे 45 लाखाचा खर्च महिला देणार नाही आहे. मग त्यांनी त्यांचे विशेष पावलं वापरले. एक नाविन्यपूर्ण योजना असते त्याला इनोव्हेटिव्ह स्कीम्स म्हणतात DPDCच्या अंतर्गत.
तर त्यांनी स्पेशल परमिशन काढली आणि तो 90% जो अनुदान आहे ते त्यांनी त्यात दिलं. वा. 10% हे करून दिलं आणि तसं करून आम्ही मग महिलांना प्रशिक्षण दिलं आणि त्यातून मला ICICI फाउंडेशन, बाजी फाउंडेशन बाकी संस्थांनी सपोर्ट केला आणि आम्ही मग आमच्याकडे किशोर भाऊ म्हणून एक आहेत जे आजीम ब्रह्मचारी आहेत आणि ते गांधींचे फार हे आहेत आणि त्यांना खादी आणि सगळ्या गोष्टीचा विचार आहेत, फार हे काम करतात ते. तर त्यांनी ऑलरेडी लूम शिकले होते. तर आम्ही काय केलं सर की ज्या महिला म्हणजे आता लूम विविंग जे आहे ना ते बेसिकली जी विवर कम्युनिटी होती ते लोक करायचे. तर आम्ही असं बघितलं की ज्या महिला खाली आहेत त्यांना आपण शिकून बघू, त्यांच्याकडनं होते का बघू. कारण असं म्हणतात की हे स्किल्ड आहे आणि हे स्किल येणं कठीण आहे असं होतं. पण किशोर भाऊंनी ते खूप सोपं करून दिलं. त्यांनी महिलांना बोलवलं, मला बोलले की तुला पाहिजे तर मी कापड जसा हवा तसा कापड काढून दाखवतो. मला आश्चर्य होतं, म्हटलं कसं निघेल. कारण आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं की हँडलूम चालवणं हे इतकं स्किल्ड वर्क काम आहे की ते कोणी शिकू शकत नाही, शिकायला 20 वर्ष लागतात. म्हटलं कसं होणार. म्हणजे मी तुला 3 महिन्यामध्ये त्या महिलांना प्रशिक्षण करून दाखवतो. आणि ते केलं त्यांनी. आम्ही 6 महिलांना घेऊन एका सोड्राग नावाचं गाव आहे वराच्या बाजूला, त्या गावात आम्ही प्रयोग केला आणि त्या 6ही महिला प्रशिक्षित झाल्या. मग ते बोललेत की प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो. मग तसं करून आम्ही मग महिलांना शिकवलं. चरखा तर सोपा शिकायला, हँडलूम थोडा कठीण होतं. प्रॅक्टिस केली आणि 3ऱ्या महिन्यामध्ये एक महिला आम्हाला हवा तसा कापड देऊ शकते. पण तो आम्ही प्रयोग केला. तर या प्रकारे हे काम उभं झालं आणि त्याची नोंद जेव्हा सरकारने घेतली त्यांना वाटलं की या प्रकारे विस्तार होऊ शकते. आणि मग हा आपल्याकडे एक संस्था आहे त्या संस्थेने आमचं नाव म्हणजे नॉमिनेशन केलं आणि मग त्याची कमिटी आली सरकारची, त्यांनी सगळं बघितलं, आम्ही वास्तव काम त्याचं करतो आहे आणि मग तो अवॉर्ड मिळाला असं होतं. त्यानंतर बरेच मग टाटा सोशल इनोव्हेशन अवॉर्ड असेल किंवा मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा एक JC कुमारप्पा म्हणून एक अवॉर्ड आहे जे ग्रामीणसाठी त्यांनी पण केलं आहे. त्यानंतर मग जे टीस्टचे जे प्रोफेसर होते त्यांनी बघितलं की आम्ही काम जे आपल्याला उभं करतो आहे फार्मर टू सेल म्हणजे ग्राहक ही जी पूर्ण व्यवस्था उभी केली आहे. बरोबर. तर त्यांना ते चांगलं वाटलं की मग त्यांनी त्याचा अभ्यास केला. 2 डॉक्टरेट जे प्रोफेसर आहेत त्यांनी आणि मग त्याच्यावरती पण एक मोठा आर्टिकल त्यांनी छापला. ते ॲज अ केस स्टडी म्हणून तो इमरलँडला प्रकाशित झाला असं ते होतं. तर नक्कीच आपण जेव्हा चांगलं काम करतो ना तर सोबत लोक येतात, जुळतात आणि मग तशी त्यांच्या लेवलनी हेल्प पण करतात. बरोबर. आणि मग ते हेल्प अशी होत जाते की आपण मग आपल्याला वाटतं की नाही आपण करतोय ती दिशा योग्य आहे आणि ती थाप आपल्याला मिळत जाते असं वाटतंय. तर हा सर अनुभव आहे आणि हाच ते फील. बरोबर. फार नक्कीच फार मोठी अचिव्हमेंट म्हणता येईल याला. आणि प्रत्येक उद्योजकाची एक इच्छा असते की आपण आपल्या क्षेत्रात असं करू. आणि जसं तुम्ही सांगितलं की ती एक पाठीवर आपल्या एक थाप असते. बरोबर. अर्थातच फार मोठी थाप तुम्हाला मिळाली आहे भारत सरकारकडून आणि फार छान काम आहे. शेवटचा प्रश्न, सेवाग्राम खादीचे आउटफिट कपडे कोणाला विकत घ्यायचे असतील तर त्यांनी तुमचे वेबसाईट असो किंवा तुम्हाला कसं संपर्क साधला? नक्की. आम्ही याच्यापेक्षा व्यापक आणखी सांगतो की आमच्याशी जोडण्यासाठी म्हणजे ग्राहक म्हणून नक्कीच जोडा. पण जसं मी म्हटलं की उत्पादन करणारा पण आमचा पार्टनर आहे. तर आम्ही विक्री पण पार्टनर शोधतो. जसं मी म्हटलं की फ्रँचायझी मला करायची आहे की कोणाला असं वाटतं की नाही मला असं वाटतं की मी हे एखादं प्रोडक्ट बनवावं आणि आमच्याशी जोडून ते विकावं. आम्ही ते प्लॅटफॉर्म आमचं मोकळं आहे की तुम्ही कुठलेही प्रोडक्ट बनत असाल आमच्याशी जोडा, आम्ही तो विक्री व्यवस्था करून देतो. किंवा आमचे प्रोडक्ट तुम्हाला वाटतं की आम्हाला विकायचे आहेत, आमची वेबसाईट आहे sevaramkhadi.com. त्यावरती आमचे नंबर, ईमेल सगळं काही अवेलेबल आहे. त्यातनं कॉन्टॅक्ट करा. कोणाला फ्रँचायझी घ्यायची आहे तर ते पण चांगलं माध्यम आहे जोडण्याचं. नक्की आम्ही पार्टनरशिपला बिलीव्ह करतो आणि त्या दृष्टिकोनातनं सगळ्या स्तरावरती विक्रीसाठी पण जोडावेत लोक, जसे फ्रँचायझी माध्यम असेल किंवा ज्यांचं कोणा शॉप असेल कपड्यांचं, त्यांना वाटतं की माझ्या शॉपमध्ये मला एक रॅक बनवायची आहे जी सेवाराम खादीचे कपडे ठेवायचे आहे. आम्ही त्याला पण शॉप इन शॉप जी कॉन्सेप्ट आहे त्याला पण सपोर्ट करतो. तसे पण जोडा. नक्कीच तुमच्या जोडण्याने फायदा नक्कीच मागच्या साईडला होणार आहे. कारण फ्रंट एंड म्हणजे विक्री व्यवस्था, बॅक एंड म्हणजे उत्पादन व्यवस्था, ही सगळी पार्टनरशिपची व्यवस्था आहे. इकडे जर एक शॉप वाढलं आणि त्यांचं 10 शर्ट विकले तर नक्कीच एका कारागिराला काम मिळतं. तर ही सिस्टम म्हणजे हे जी काही आमचे इक्वेशन्स आहे किंवा संतुलन आहे 2 प्रक्रियेमध्ये ते वाढत जाईल आणि आम्हाला त्याचा विस्तार करायचा आहे. तुम्हाला एक शर्ट घ्यायचा आहे तरी नक्की तुमचं कंट्रीब्युशन आहे. तुम्ही एक तर चांगली वस्तू घेतच आहात, सोबत तुम्ही त्या पैशाचा सदुपयोग करत आहात की तुम्ही एका व्यक्तीला
एक प्रकारे डोनेशन करतात किंवा सपोर्ट बरोबर. करतायत, तर ते तुमच्या पैशाचा सदुपयोग होत आहे. तुम्हाला वस्तूच मिळत आहे. म्हणजे आता तुम्ही दुसरी वस्तू कोणी घेताय तेव्हा वस्तू घेताना पैसे खर्च करताय, पण ते समाधान जे आहे ते आमच्यासोबत आहे. तर ते आहे. तुम्हाला बल्क घ्यायचं आहे, दुकानात तुम्हाला शॉपमध्ये माल टाकायचा आहे, तेसाठी आम्हाला जोडा. किंवा तुम्हाला वाटतं की नाही आम्हाला फ्रँचायझी उभी करायची आहे, तर फार मोठा सपोर्ट आम्हाला होतो. तर अशा सगळ्या स्तरावरती जुळण्याचे माध्यम आहे. मी आता आणखी एक स्कीम पण काढलेली आहे, की ज्या लोकांना असं वाटतं की मला उद्योग करायचा आहे, थोडे पैसे कमवायचे आहे, माझ्याकडे वेळ पण नाही आहे, अशा वेळेस पण आमच्याकडे काही स्कीम्स आहे. त्यासाठी पण लोक जोडू शकतात. त्यांनी म्हटलं की ते कसं राहील, त्याच्या आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला असा समजणार किंवा सांगू शकणार नाही याच्यामध्ये, पण त्या पण स्कीम आहे की तुम्ही एक उद्योग करताय किंवा तुम्ही जॉब करताय, जॉबमधून मला वेळ मिळत नाही आहे, पण उद्योग काहीतरी करायचा आहे, अशा वेळेस पण आमच्याकडे काही स्कीम्स आहे. त्यासाठी पण लोक जोडू शकतात. सगळ्या स्तरावरती लोक जोडून आम्ही सोबत पार्टनरशिप करून पुढे जाऊ शकतो, असं बरोबर. आमचं हे आहे. आणि आपण ह्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमची वेबसाईट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स, सोशल मीडिया हँडल्स आपण नक्की ॲड करू. बलवंतजी, फार छान वाटलं नक्की, मला पण सर बरोबर हा पॉडकास्ट करून. आणि सेवाग्राम खादी हा फार नक्की. इंटरेस्टिंग ब्रँड आहे तुमचा. नक्की नक्की मी पण या ब्रँडचा आनंद घेईन. शुअर. आणि फार शुभेच्छा तुम्हाला, खूप साऱ्या धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद एक, सर. चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काम करताय आणि तसंच तुमच्या ब्रँडला पुढे ना. नक्की सर. खूप आभार. आम्हाला अपेक्षा आहे की AK टॉकच्या जितके प्रेक्षक आहे त्यांना नक्की आनंद होईल ऐकायला. आणि सगळं तुमचा पण फार चांगला प्रयत्न आहे की वेगळ्या लोकांना एक प्लॅटफॉर्म देतात आणि बोलण्याची संधी देतात आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत, कारण विचार पोहोचणं गरजेचं आहे आणि तुमचं माध्यम तसं जर देतं आहे आम्हाला, तसं नक्कीच धन्यवाद या मदत केल्यासाठी. थँक्यू सो मच.